आता काटा उलटा फिरायला लागलाय। लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत, थोड्या दिवसात ते भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केलंय। तसेच त्यांना भाजपमध्ये घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठांनी तत्कालीन परिस्थितीत घ्यावा असंही सदाभाऊ खोत म्हणाले। सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी फटकेबाजी केली आहे। या सभेत त्यांनी जयंत पाटील यांना चिमटे काढले। भाजपने त्यांना घ्यायचं का नाही ते बघावं, कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही, कधी उडी मारायचे या संदर्भात ते चाचपणी करीत आहेत असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावलाय। जयंत पाटील 20 वर्ष मंत्री होते। वाळवा शेरगावचा पूल 20 वर्ष त्यांनी का केला नाही? 20 वर्षात त्यांनी पाणंद रस्ते का केले नाहीत? या परिसरात त्यांनी पाणी योजना का केल्या नाहीत? कारण त्यांना विकास करायचा नाही, जनतेला त्यांना गरिबीतच ठेवायचंय। आता काटा उलटे फिरायला लागले, थोड्या दिवसात ते भाजपात येतील, सत्तेविना ते जगू शकत नाहीत, संधी पाहून ते उडी मारतील असंही सदाभाऊ खोत म्हणाले। कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला ते 20 वर्ष मंत्री होते। तुम्हाला आठवण करून देतो, वाळवा शिरगावचा पूल 20 वर्षामध्ये का केला नाही? 20 वर्ष मंत्री होते। या 20 वर्षामध्ये या परिसरातले पाणंद रस्ते का केले नाही? या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही? कारण त्यांना विकास करायचा नाही, तर त्यांना जनता ही गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून 20 वर्ष काम केलं। पण भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काय दिलं नाही। अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नाईकोडी यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही। एवढंच काय, क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला मंजूर केला, पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही। ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला। आता सरकार आल्याबरोबर त्याला 15 कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या महाविद्यालयासाठी दिलं।